या पक्षाच्या वतीने जो आज या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला गेला आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष व त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष या दोघांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। धर्मांतर जातीय शक्तींचा मुकाबला करण्याकरता सर्व समविचारी सेक्युलर पक्षांनी देशात आणि राज्यात एकत्र आलं पाहिजे ही भावना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा व्यक्त केली होती आणि त्याला प्रतिसाद आज सर्व सहकारी मित्रपक्ष देत आहेत ही आमच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक आणि आनंदाची बाब आहे। त्या शेवटी मताचं विभाजन टाळता आलं पाहिजे आणि मताचे विभाजन टाळून भाजपला पराभव करायला शिवसेना आणि भाजपची जी युती महाराष्ट्रात आहे तर देशात जे काही अशाच प्रकारच्या भाजप आणि त्यांच्या इतर सहकारी NDAमध्ये जे आहेत त्यांचाही अशाच पद्धतीने पराभव करण्याच्या दृष्टिकोनातून ही होणारी पाठिंबा हा जो पाठिंबा आम्हाला प्राप्त झाला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल मी आपले आभार मानतो। आज या ठिकाणी इतरही काही मंडळी काँग्रेस पक्षामध्ये आले सगळे काही लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे त्याचा उल्लेख मी या ठिकाणी मुद्दाम करू इच्छितो। अशोक मोरे नमस्कार, अशोक मोरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत, नांदेड तालुक्यामध्ये बाबळगावचे राहणारे आहेत, ते काँग्रेस पक्षात प्रवेश केले त्यांचं मी स्वागत करतो। बाबूराव पावडे सरपंच पोईनी आज या ठिकाणी नसते पण नाव सातत्यानं कळवत आलेलं त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे, त्यांनी व्यक्तिगत मला भेटून त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे। बाबूराव पावडे हे राहणारे सरपंच पोईनी या भागातले आहेत आणि ते BJPमध्ये होते, BJPतून काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत। प्रकाश अर्जुने माजी उपनगराध्यक्ष कोंडलवाडी हे सुद्धा मधल्या काळात भाजपमध्ये गेले होते, त्यांनीसुद्धा माझ्या उपस्थितीमध्ये कोंडलवाडीमध्ये प्रवेश केला। प्रकाश अर्जुने, प्रकाश जोगदंड हे शिवसेनेचे सिडकोमधले नेते आहेत, त्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। त्यानंतर आनंदराव पाटील हे केदारगुंठा तालुका देगलूर इथले सरपंच आहेत, त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे। त्याचबरोबर श्री वजीर साहब हे करडखेडचे माजी सरपंच आहे, वजीर साहब यांनी पक्षात प्रवेश केला आहे। माधव वाडेकर हे करडखेडचे भाजपचे नेते आहेत, त्यांनी पक्षात अशा प्रकारचे जवळपास 7 प्रमुख लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये काल माझ्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। काही प्रश्न असल्यास कृपया जरूर सांगा।